हॅलो फ्रेंड्स, प्रत्येक बड्डेच्या सेलिब्रेशनचा भाग बनला आहे केक. केकशिवाय बड्डे असो वा पार्टी असो, सेलिब्रेशन तर होतच नाही. परंतु मैदा नेहमीच खायचा, तोही साखरेसोबत, हेल्दी वाटत नाही. पण केक तर खायलाच पाहिजे, कारण प्रत्येकाला तो आवडतो. म्हणूनच मी घेऊन आलेली आहे नवीन केकची रेसिपी, जी बनते गव्हापासून आणि गुळापासून आणि जी खूप हेल्दी आहे. जो केक तुम्ही मुलांना नेहमी दिला तरी काही प्रॉब्लेम नाही. सो इथे घेतलेला आहे मी दही. ते घेणार आहे थोडासा बर्फ टाकून फेटून. छानसं ते आपल्याला मऊसूद स्मूथ असं करायचं आहे. हे असं फेटून घेऊन ते काढून घ्यायचं आहे एका मोठ्या बाउलमध्ये. हे आहे साधारण 2 कप दही आहे, जे आपण फेटून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण याच्यावरती घालणार आहोत आपला नेहमी जो खाण्याचा सोडा असतो, तो सोडा इथे आपण घालून घेऊया आणि छान असं फ्लफी होईपर्यंत, फुगून येईपर्यंत मिश्रण फेटून घेऊया. हे फेटल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, लगेचच इथे घालून घ्यायचं आहे आपल्याला गुळाची पावडर. इझिली आजकाल मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही सुद्धा ती वापरू शकता किंवा घरचा गूळ असं ठेचून घेऊन त्याची पावडर करून वापरा. इथे घेतलेलं आहे थोडंसं तेल. मी तेल खूप थोडंसं घेत आहे, जास्त आपल्याला ऑइली नको म्हणून. तर इथे तेल घातल्यानंतर घ्यायचं आहे थोडंसं इसेन्स, जो तुम्हाला फ्लेवर आवडतो तो. मी इथे घेतला आहे पायनॅपल आणि हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर काय करायचं, व्यवस्थित मिक्स करून याच्यामध्ये आपल्याला अगोदर मिश्रण तयार करायच्या अगोदर आपला जो ट्रे आहे त्याला ऑइलिंग करून घ्यायचं आहे. त्याला मस्त सर्व बाजूनं ऑइल लावायचं आहे, जेणेकरून आपल्याला नंतर घाई होणार नाही. सो इथे अगोदर ब्रशनं मी याला सगळं पूर्ण असं बाजूंनी सगळीकडे लावणार आहे तेल लावल्यानंतर आता आपण आपलं जे मिश्रण आहे ते तयार करणार आहोत. तर यासाठी आपल्याला लागणार आहे साधारणतः मी इथे 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे. हे असं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे. व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये अजिबात खडे वगैरे काही गेलं नाही पाहिजे. असे पिठाचे जे छोटे छोटे खडे होतात ते झाले नाही पाहिजे, म्हणजे गुठळ्या थोडक्यात. तर आता इथे मी 1 वाटी चाळून झालेलं आहे. अजून अर्धी वाटी घेणार आहे, ते पण आपण घेऊयात चाळून घेतल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला याच्यामध्ये आपला जो बेकिंग पावडर असते ना, ती घालायची आहे. ती घातल्यानंतर साधारणतः इथे 1 चमचा घेतली आहे मी. ती घातल्यानंतर हलक्या हातानं आपल्याला असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. अजिबात जोर देऊन जास्त मिश्रण करायचं नाही आहे. आपल्याला एकदम हलक्या हातानं, जोपर्यंत हे पीठ पूर्णपणे आपल्या दह्याच्या आणि गूळ जे घातला होता आपण त्याच्यात मिक्स होत नाही, तोपर्यंत असं हलक्या हाताने हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, आता या स्टेजवरती आपल्याला घालायचं आहे 1 कपभर दूध. अंदाजे घाला, काही प्रॉब्लेम नाही. दूध घातल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, पुन्हा हलक्या हाताने हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या पूर्ण मिश्रणामध्ये. मिक्स केल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे फटाफट ट्रान्सफर करायचं आहे एका आपल्या ट्रेमध्ये. तर काय करायचं, हे सर्व प्रोसेस करतानाच आपल्याला अगोदर एक कढईमध्ये थोडंसं मीठ घालून प्रीहीट करायची आहे कढई. इथे मी घातलेले आहे बदामाचे काप, ऑप्शनल आहे, घाला. तर इथे प्रीहीट केलेली कढई आहे, जी मी आपलं मिश्रण तयार करण्या अगोदरच केलेली होती तयार. फुल गॅसवरती ठेवायची, त्याच्यावरती झाकण ठेवायचं. आतमध्ये इथे मी मीठ घातले, सतत वापरून ते काळं पडलेलं. तर इथे आपलं ट्रे ठेवून द्यायचा, त्याच्यावरती हे असं झाकण ठेवून द्यायचं आणि गॅस मोठा करायचा किंवा मीडियम, म्हणजे थोडासा कमी असला तरी चालेल, म्हणजे हाय फ्लेमपेक्षा.
तर हे असं ठेवल्यानंतर मी याला जवळजवळ अर्धा तास ते 35 मिनटानंतर उघडून पाहिलेलं आहे. आता इथे बघा छान असा आपला केक फुलून आलेला आहे. इथे करायचा आहे चेक. इथे एका चाकूच्या सुरीच्या साहाय्यानं मी पाहते आहे क्लीन आलेला आहे. सो हे आपलं रेडी आहे. तर याला होऊ द्यायचं आहे थोड्या वेळ थंड. कढईमधून बाजूला काढा किंवा नका काढू, थोडा वेळ थंड होऊ द्या. ट्रे थंड होऊ द्यायचा आहे व्यवस्थित. याला जातो कमीत कमी अर्धा तास किंवा 20-25 मिनिट. सो नंतर काय करायचं, हा घ्यायचा आहे आपल्याला काढून. अजूनही हा गरम आहे थोडासा, पण मी काढून घेत आहे. तर हा इझिली बटर पेपर लावल्यामुळे साईडला निघून येतो. असं ताट घेऊन इथे आपल्याला काढून घ्यायचा आहे. अजिबात मोडत वगैरे नाही. हा केक गव्हाचा असल्यामुळे व्यवस्थित निघतो. तर बघा किती छान असा कलर आलेला आहे, बेक झालेला आहे, व्यवस्थित सगळे एजेस निघालेले आहेत. मला त्याला काहीही करून साईडला काढायची गरज लागलेली नाही. व्यवस्थित अशा ह्या कडा ज्या आहेत इझिली सुटून येतात जर केक व्यवस्थित झाला तर. आता काय करायचं आहे, थोड्या वेळानं पुन्हा थंड होऊ द्यायचं आहे बरं का. मी थोडासा थंड होऊ दिला कारण तो खूप गरम होता. आणि आता याला घ्यायचे तर आपल्याला हव्या तसे कट देऊ. हे असे पीसेस आपले करून घ्यायचे आहेत. छान असे स्क्वेअर शेप. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही त्याला रेक्टँगल शेपही देऊ शकता किंवा तुमच्याकडे कटर असेल तर त्यानं हवा तो शेप द्या. असं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. हे आहे आपलं गव्हाच्या आणि गुळापासून तयार केलेला छान असा स्पॉन्जी केक तयार. अगदी खूप कमी रेसिपीजमध्ये आणि हेल्दी असा नेहमी तुम्ही मुलांना देऊ शकता. असा छान केक तयार आहे. खूप छान लागतो. एकदम स्पॉन्जी आहे, मऊसूद आहे. तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्ही. खूप छान रेसिपी आहे ही आणि हेल्दी आहे मुलांसाठी. नेहमी करू शकता. सो ट्राय इट and thank you for watching.